आरव आणि कबीर एकाच वर्गात होते, पण स्वभावाने अगदी वेगळे. कबीर धडधाकट, खेळात नेहमी पहिला. आरव शांत, मेहनती, पण धावण्यात नेहमीच मागे. एका शर्यतीत परत हरल्यावर आरव एकटाच झाडाखाली बसून रडत होता. तेव्हा त्याचे आजोबा तिथे आले. काय झालं रे आरवा? आरव रडत म्हणाला, मी कुणासारखा नाही. कबीर सगळं जिंकतो, मी काहीच चांगलं करू शकत नाही. आजोबा हसले आणि त्याला बागेत घेऊन गेले. तेथे 2 फुलं होती, एक गुलाब मोठं आणि उठून दिसणारं, आणि एक मोगरा छोटं पण अप्रतिम सुगंधी. सांग पाहू आरवा, आजोबा म्हणाले. मोगराला कधी वाईट वाटतं का की तो गुलाबासारखा मोठा नाही? की गुलाब स्वतःला कमी समजतो का कारण त्याला मोगरासारखी सुगंध नाही? आरवचं उत्तर साधं होतं नाही. आजोबा हलकेच म्हणाले, कारण दोघंही आपापल्या रंगात सुंदर आहेत, तुलना करत नाहीत, फक्त उमलतात. ते पुढे म्हणाले, तू कबीर नाहीस, तू आरव आहेस, आणि जगाला तुझ्यासारख्या गुणांची गरज आहे. त्या रात्री आरवला पहिल्यांदा जाणवलं त्याला चित्रकला किती आवडते. त्याने रोज सराव केला आणि काही महिन्यांत त्याच्या चित्रांनी स्पर्धा जिंकायला सुरुवात केली. कबीरही म्हणाला, आरव, तुझ्यासारखं कुणीच काढत नाही. आरव आनंदाने हसला. तो उमलला होता, न गुलाबासारखा, न मोगऱ्यासारखा, तर स्वतःच्या पद्धतीने. या कथेमधून आपल्याला शिकायला मिळते की स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येकाची वाढण्याची, चमकण्याची वेळ वेगळी असते.